युवा शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून आणि संपूर्ण शेतकऱ्याच्या माध्यमातून घनसावंगी तहसीलला घेराव या ठिकाणी घातलेला आहे। आमच्या काही वेगळ्या मागण्या नाहीये, आम्ही काय वैयक्तिक मागण्या या ठिकाणी घेऊन आलेलो नाहीये। आमच्या बापाच्या आणि आमच्या हक्काच्या मागण्या आणि अत्यंत रास्त मागण्या घेऊन या ठिकाणी आलेलो आहे आणि शासनाला प्रशासनाला जबाब विचारण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। आपण बघू शकतो मित्रांनो की गेली 1 महिन्याच्या नंतर 1-2 तारखेला अतिवृष्टी भयानक झाली होती। जे काय आपण बघू शकतो प्रचंड नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे आणि तरी या राज्य सरकारला कसली शेतकऱ्याची देणं घेणं नाहीये। खूप मोठं नुकसान त्या ठिकाणी झालं होतं, मग ते खरीपचं झालं होतं, मग ते फळपिकाचं झालं होतं, आमच्या शेती वाहून गेल्या, प्रचंड नुकसान त्या ठिकाणी झालं होतं। आणि काल परवा आपण बघतो की ह्या राज्य सरकारनं जे काही या ठिकाणी आपण GR काढला त्याच्यामध्ये जालना जिल्ह्याचा समावेश नाहीये। अत्यंत दुर्दैवी घटना आहे, त्याचा मनापासून अशा म्हणजे बेंबीच्या डेटा म्हणजे बेंबीपासून आम्ही निषेध करतो। खूप मोठी घटना आहे। घनसावंगीमध्ये एवढं नुकसान होऊन सुद्धा, जालना जिल्ह्यामध्ये नुकसान होऊन सुद्धा जर तुम्ही या ठिकाणी मदत देत नसाल ते अत्यंत त्याचा आम्ही मनापासून निषेध करतो आणि त्यासाठीच आम्ही पूर्ण शेतकऱ्याच्या वतीनं त्या ठिकाणी घनसावंगी तहसीलला त्या ठिकाणी आम्ही घेराव घातलेला आहे। आमची या ठिकाणी सर्व शेतकऱ्याच्या माध्यमातून कळकळीची विनंती आहे की आपण तातडीनं आजच्या आज या ठिकाणी मंत्रिमंडळाची बैठक घ्या, त्याच्यामध्ये सुधारणा करा आणि जालना जिल्ह्याचा त्या ठिकाणी आपण समावेश करा। एवढीच मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे। आणि दुसरी आमची मागणी अशी आहे की आमचा शेतकरी पुत्र त्या ठिकाणी 8 दिवसापासून अंदामिना त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। अत्यंत चांगल्या मागण्या आहेत त्यांच्या, शेतकऱ्याच्या हिताच्या मागण्या आहेत, त्याच्याकडे पण हे प्रशासन लक्ष देत नाहीये। हे प्रशासन काय गेंड्याच्या कातडीचं झालंय का? अरे या ठिकाणी तुम्ही चाललंय काय? या ठिकाणी लोकशाही आहे की नाही ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे। म्हणून आमची याचा तीव्र निषेध म्हणून आहे आपण प्रशासनाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आमच्या मागण्या त्या ठिकाणी मागण्या केल्या पाहिजे। एवढं सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो। जर आपण 2 दिवसामध्ये जालना जिल्ह्याला या ठिकाणी समावेश नाही केला तर अति उग्र आणि तीव्र असं आंदोलन आम्ही युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं करू। एवढंच बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।